नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण आज आम्ही चाललो आहे श्री खाटूश्याम बाबा मंदिर भिवंडीला। पहिली वेळ विजिट करतो आहे कारण खाटूश्याम बाबाचं एवढं आम्ही आता ट्रेंडिंग बघायला लागलो आहे की त्यांनी स्वतःचं शीशदान करून श्रीकृष्ण भगवानला त्यांनी महाभारतमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं होतं आणि ते काय केलं होतं तुम्ही स्टोरीमध्ये नक्की यूट्यूब वगैरेवर सर्च करून बघू शकता। सो आम्ही विचार केला चला एकदा बघूया तरी मंदिर वगैरे विजिट करूया, काही आम्हाला अजून गुण त्याचे मिळतात का, आपल्याला काय अजून त्याचा फरक पडतो का त्या भक्तीने। तर आज आम्ही निघालो आहे तिथे। तो चला तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये दाखवतो ॲड्रेस कुठे आहे काय आहे आणि देऊळ। तो नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, बाय। सो गाईज फायनली आम्ही निघालो आहे श्यामबाबा मंदिराकडे आणि आता मालाडमध्येच आहे, अजून घरापासून थोडंसं लांब आलो आहे। इथं दीपाली कांदेसाठी थांबले, कांदे यायला लागले। सो चला भिवंडी दाखवतो, कुठे काय रस्ता आहे माहिती पडेल। मी पण मॅप लावला ॲक्च्युली, बघूया चला। सो गाईज आम्ही आत्ता इथून ऑब्रे मॉलच्या इथून लेफ्ट मारून पवईच्या मार्गे जाणार आहे। तो इथं आम्हाला कमीत कमी आता सिग्नलला थांबावं लागणार आहे 50 सेकंड आणि इथून राईट मारल्यावर पुढे ऑब्रे मॉल आहे, तिकडनं आम्ही हायवे पकडणार पवईसाठी। तिथं आम्ही आता JVLRला आहे। आता याच्या पुढे आम्ही पवई मार्गे पकडणार आणि हायवे पकडणार। तो JVLR आज पूर्ण खाली आहे कारण आज संडे आहे, त्यामुळे काही ट्रॅफिक वगैरे नाही आहे। सो इझिली व्हिडिओ शूट करता मी गाडीवर जाऊ शकतो। चला गाईस, हा पवई लेक आहे। तर आता पण शूटिंग वगैरे होतात, ते गणपती वगैरे विसर्जन केले जाते। तर हा क्रॉस करून आपण पुढे हायवेच्या थ्रू भिवंडीला जाणार आहे। तर हे पूर्ण लेक इथे बघा, आपल्या भारताचा झेंडा आहे। सो फायनली आम्ही पवई सिग्नल क्रॉस करून हायवेवरून लेफ्ट मारला आहे टुवर्ड्स ठाणा। बाईक चालवायला खरं कंटाळा येतो, जर कुणाकडे ऑटो वगैरे असेल किंवा गाडी असेल तर त्याच्यानी प्रिफर मी जास्त करीन की त्याच्यानी या, कारण बाईक चालवायला म्हणजे खूप एवढा लांब थोडासा माणूस वैतागल। पण आम्हाला काय सवय आहे अलिबाग पुण्या वगैरे जायपर्यंत, तर चालून जातं। तर आता लेफ्ट मारून आम्ही चाललो आहे हायवे। चला हायवे थोडे मग आम्ही मॅपच्या थ्रूच आपण देवळात जाऊ।
shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तो गाईज आता आम्ही नाशिक रोडला ऑलरेडी मूव्ह केलेला आहे. हा नाशिक रोड आहे पूर्ण. तो याच्या पुढं आपण अजून 25 मिनटं जायचं आहे. इथं आम्ही अंजूर फाट्याला आलेलो आहे. समोर बघू शकता तुम्ही अंजूर फाटा. समोर दाखव. सो हा अंजूर फाटा आहे. अंजूर फाट्यावरून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. हा लेफ्ट मी मारतो. मारला की त्याच्या पुढं आपल्याला एक 10 मिनटं अजून जायचं आहे देवळापर्यंत. सो गाईज आता अंजूर फाट्यावरून लेफ्ट मारल्यावर स्ट्रेट येऊन पुढे एक लेफ्ट अजून मॅपमध्ये रस्ता दाखवला आहे, जो तुम्ही बघू शकता पाईपलाईनला पकडून आहे. इथं पाईपलाईन आहे लेफ्ट राईटला. तर पाईपलाईनच्या मधून हा रोड गेला आहे मंदिरासाठी. सो आपण त्याच रस्त्याने जातोय. जराशी धूळ वगैरे आहे, कारण ऑफकोर्स भिवंडी आहे म्हणजे धूळ वगैरे असणारच. So destination is on the right. हे श्यामबाबा मंदिर. गाईज हे आहे श्यामबाबा मंदिर भिवंडी. हा एंट्री गेट आहे. इथं गुलाब घेऊया आपण देवासाठी. सो गाईज इथं आम्ही घेतलेला आहे गुलाब बाबांना चढवण्यासाठी. सो गाईज फायनली इथं श्री खाटू श्याम बाबा मंदिर भिवंडी धाम इथं पोचलो आहे आम्ही. जाऊया आत. गर्दी जास्त नाही आहे, नॉर्मल आहे. जय श्री श्याम, 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 जय श्री श्याम. तो गाइस फाइनली आप दर्शन ले लो. ये लाइव दर्शन है श्री खाटू बाबा श्याम जी की भिवंडी के.
सो गाईज इथं आमचं दर्शन खूप चांगलं झालेलं आहे, गर्दी नाही आहे, आरामशीर बाबांचं दर्शन झालं. आणि त्यानंतर आता आम्ही पुढं जाऊ घरी. पण देवळात एकदम सुख शांती आहे, तुम्ही आरामशीर बसून इथं स्मरण करू शकता. जे काय तुम्हाला इच्छा असली तर तुम्ही मागा, खरोखरी इच्छा पूर्ण होते. तुमचं नशीब बदलण्याचं काम श्याम बाबाच्या हातात आहे. सो जय श्री श्याम. सो गाइस ये है श्री खाटू श्याम मंदिर भिवंडी, जहाँ पे आप आके दर्शन ले सकते हैं. यहाँ पे कोई गर्दी नहीं है ज़्यादा, संडे का आप आके आराम से यहाँ पे दर्शन कर सकते हैं. यहाँ पे काफ़ी अच्छी सुविधा है, बैठने की सुविधा है, जहाँ पे आप स्मरण कर सकते हो और आराम से बाबा की फ़ोटो खींच सकते हो इसमें, कि आपके पास हर बार बाबा की फ़ोटो मोबाइल में रहे. तो ये श्री खाटू श्याम मंदिर भिवंडी आप ज़रूर विज़िट कीजिए. एड्रेस मैप पे आपको मिल जाएगा, श्री खाटू श्याम मंदिर भिवंडी. सो गाईज फायनली आमचं दर्शन इथं खूप चांगलं झालेलं आहे. आणि खरोखर विजिट करा भिवंडी जय श्री श्याम मंदिर. हे भिवंडीवरनं कसे असे तुम्हाला जर स्टेशनला जरी आलात तर तिथून अर्धा तासवरच आहे. आणि बाय रोड आलात तर भिवंडीवरनं तुम्हाला बाय रोड म्हणजे भिवंडी जे मेन इंडस्ट्री एरिया आहे तिकडेच तुम्हाला हे जवळ आहे. सो नक्की विजिट करा आणि आशीर्वाद घ्या बाबांचा. जय श्री श्याम.